काऊन हो रेश्मा, काऊन नाराज होऊन बसली आहे इथं? अरे काय सांगू रोशन, काही सुचून नाही राहिलं. काऊन, का झालं आता? अरे आता आपलं 12वी झालं, कुठे ऍडमिशन करावं मोठा प्रश्न आहे. घरी पैसा नाही, पाणी नाही, आणि शिकून सवरून नोकरीचं काही खरं बी नाही. अव तर तू कायले टेन्शन घेऊन राहिली? चल आपण मस्त शहरात जाऊ, हॉस्टेलमध्ये फुकट ॲडमिशन घेऊ आणि मस्त मजा करू. अरे मजा करू ते सारं ठीक आहे, पण समोर मोठी सजा भेटन त्याचं काय? त्याचं काय, पाहू पुढच्या पुढं. काय रेश्मा, काय रोशन, काय करता इथे? काही नाही सर, आताच 12वी पास झाली, कुठे ॲडमिशन घेऊ काही सुचून नाही राहिलं. आणि हा रोशन म्हणते शहरात जाऊ शिकाले. अरे पोरांनो, आपल्या गावातच एवढी चांगली सोय असताना कशाला शहरात जायचं? कोणती सोय सर? अरे आपल्या देवलापारमध्ये स्वामी विवेकानंद महाविद्यालय आहे की, तिथे फुकट BA बी होते आणि BSc बी होते. आणि BA बी काही साधं सुद्धा नाही, सिव्हिल सर्व्हिसेस आहे. आपल्या परिसरातले भरपूर जण MPSC, UPSC, फॉरेस्ट गार्ड, पोलीस भरती, आर्मी भरती, रेल्वे आहे, बँक आहे, याची परीक्षा देत असतात. या सर्व स्पर्धा परीक्षेचं शिक्षण BA मध्ये होते. आणि सर तुम्ही BScचं म्हणलं ते कसं काय? देवलापार येथे BSc हॉटेल मॅनेजमेंटचा बी कोर्स आहे. आजकाल तुम्ही इंजिनिअरिंग करा, ITI करा, BSc नर्सिंग करा, ॲग्रिकल्चर करा का प्लेन BSc करा, तुमचं शिक्षण झाल्यानंतर तुम्हाला स्ट्रगल हे करावंच लागणार आहे. पण BSc हॉटेल मॅनेजमेंट हा एकमेव असा कोर्स आहे जो 100% जॉब प्लेसमेंट देते. याच्यात फक्त खाजगी क्षेत्रात नाही तर गव्हर्नमेंटच्या क्षेत्रामध्ये पण नोकऱ्या आहे. आणि हो, तुम्हाला विदेशात जायची बी संधी आहे. मग एवढी चांगली संधी असताना तुम्ही कशाला शहरात जाता? आणि एक सर्वात चांगली गोष्ट सांगू, या दोन्ही कोर्सेससाठी तुम्हाला कोणताही पैसा द्यायची गरज नाही आहे, फ्री ॲडमिशन आहे. सर हे तर मला माहीतच नव्हतं. हो बरं झालं तुम्ही मला सांगितलं. BSc हॉटेल मॅनेजमेंटला ॲडमिशन घेऊन घेतो. BA ला ॲडमिशन म्हणजे घेतो, इकडे तिकडे घरी मध्ये राहिली भटकायची तर गरज आई बाबाला नाही. मदत बी करीन, आणि घरच्या घरी माझं फुकटमध्ये शिक्षण बी होते. मी बी इथं BSc हॉटेल मॅनेजमेंटला ॲडमिशन घेऊन घेतो, म्हणजे माझी नोकरी पक्कीच आहे. एकदम बरोबर.